मित्रांनो, जर तुम्ही विचार करत असाल की ट्रॅफिकिंग रूल मोडल्यावर की तुम्ही 200 आणि 500 रुपये देऊन जर सुटू शकता, तर तुम्ही फार मोठ्या भ्रमात जगत आहात बरं का. मित्रांनो, इंडियामध्ये नवीन स्ट्रिक्ट रूल आले आहेत ट्रॅफिकिंगचे 2026 पासून, 1 जानेवारी 2026 पासून. हो हो, तुम्ही बरोबर ऐकताय. एक चूक आणि लायसन डायरेक्ट रद्दीत जमा. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं लायसन वाचू शकतं बरं का. तर शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, शेवटमध्ये एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो 5 स्ट्राईक रूल्स. ज्यामध्ये सर्वात मोठा बदल असा आहे की जर तुम्ही एका वर्षात 5 रूल मोडले ट्रॅफिकिंगचे, म्हणजेच जर तुम्ही सिग्नल जम्पिंग केलं किंवा ओव्हर स्पीडने तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुमचं लायसन 3 महिन्यासाठी सस्पेंड होऊ शकतं. तर फक्त पैसे भरून चालणार नाही बरं का, तर तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग फ्रीडम सुद्धा धोक्यात येऊ शकतं. सेकंड, अंडर एज ड्रायव्हिंग. जर तुमचा मुलगा 18च्या खाली असेल आणि तुम्ही त्याच्या हातात गाडी दिली असेल, तर तयार राहा बरं का 25,000 रुपये फाईन भरण्यासाठी. आणि पॅरेंट्सला 3 वर्षाची जेल सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळं. आणि अजून एक की 25 वर्षापर्यंत तुमच्या मुलाला लायसन मिळणार नाही. सो प्लीज टेक दिस. तिसरी गोष्ट, ई चलान. आता पोलिसांना तुम्हाला थांबवायची गरज नाहीये, तर आता CCTV कॅमेराज आणि AI टेक्नॉलॉजीचा यूज करून ई चलान निघणार आणि ते डायरेक्ट तुमच्या फोनवर येणार. आणि जर तुम्ही वेळेत चलन भरले नाहीत, तर तुमची गाडी ब्लॅकलिस्टमध्ये जाणार. त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला काय वाटतं, 5 वेळा नेम मोडल्यावर लायसन्स रद्द होणंही योग्य आहे का? कमेंट करून सांगा. आणि आवडलं असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.